एका बाटलीवर एक बाटली दारू फ्री। खरंच दारू स्वस्त झालीये का? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? दारू महाग हो नाहीतर स्वस्त, दारू पिणाऱ्यांची कमी नाही। हा व्हिडिओ पहा। दारूसाठी दुकानाबाहेर रांगा लागल्यात। आपला नंबर कधी येतोय आणि आपल्याला बॉटल किती मिळतील हीच कुजबूज ऐकू येतेय। कारण एकावर एक फ्री अशी या दारू दुकानदारानं ऑफर ठेवली आहे। त्यामुळे तळीराम दारूसाठी तुटून पडलेत। जे एक बॉटल घेणार होते ते फ्रीवाल्या ऑफरमुळे बॉक्स घेऊन चाललेत। बघा या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे नीट बघा। आपल्याला स्वस्तात दारूचा अख्खा बॉक्स मिळाल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय। मात्र रांगेत उभे असलेले टेन्शन मध्ये आलेत। बॉक्स दारू सगळेच घेऊन जाऊ लागले तर आपल्यासाठी शिल्लक राहील ना, हाच विचार त्यांच्या मनात येत असावा। हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं नेटकरीही पत्ता विचारतायत। त्यांनाही उत्सुकता लागली आहे की एकावर एक फ्री ऑफर का लावली आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यानं याची सत्यता सांगणं गरजेचं आहे। दारू ही आरोग्यास हानिकारक आहे, आम्हीही याचं समर्थन करत नाही। मात्र हे दुकान आहे तरी कुठलं? आपल्या महाराष्ट्रातला हा व्हिडिओ आहे का, हे जाणून घ्यायची इच्छा अनेकांना असावी। त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली। व्हिडिओ सोबतच्या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय तो आधी पाहूया। बघा, दारू एकावर एक फ्री केल्यावर दुकानांवर गर्दी झाली आहे। लोक बॉक्स घेऊन जात असल्यानं स्टॉक लगेच संपतोय। हा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली। याबाबत अधिक माहिती वाईन शॉप्सवरच मिळू शकते। आमच्या प्रतिनिधींनी याबाबत माहिती मिळवली असता व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य समोर आलं। व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातला नाही, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या नोएडातला व्हिडिओ आहे। अलीकडेच ई लॉटरीद्वारे दुकानांचं वाटप झालं। जुन्या दारू दुकानांचा ई लॉटरीत नंबर लागला नाही। 31 मार्च पर्यंत स्टॉक संपवण्याची अट होती। दारू संपली नाही तर ती सरकारकडे जमा केली जाणार होती। आपलं नुकसान होऊ नये यासाठीच दिल्लीप्रमाणे नोएडातील अनेक दारू दुकानांनी स्टॉक संपवण्यासाठी ऑफर सुरू केली। त्यामुळे दारू घेण्यासाठी रांगा लागल्या। आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातला नसून उत्तर प्रदेशातील असल्याचं समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।